नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर आज आपण हा विषय घेणार आहोत की शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज कसे वाढवायचे. तर नवीन आहात आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि लाईकही करत चला व्हिडिओला, कारण मी खूप सारे आतापर्यंत लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याला लाईक कमी आणि व्ह्यूज भरपूर आलेले आहेत, पण त्याला लाईक कोणी जास्त करत बसत नाही. तर त्याच्यामुळे आधी लाईक करून घेत चला, नवीन आहात तर सबस्क्राईब पण करत चला. आणि आजचा विषय जो आहे की शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज कसे वाढवायचे, तर चला आपण आता ह्याचबद्दल बोलणार आहोत की मी तुम्हाला कंपल्सरी म्हणत आलेले आहे की टायमिंग हा खूप महत्त्वाचा आहे. जसे की शॉर्ट व्हिडिओचाही टायमिंग एक ठेवा, लाईव्हचाही एकच ठेवा आणि शॉर्ट आपलं लॉंग व्हिडिओचा पण एकच ठेवा. तर तुम्ही काय करता, जर आता व्हिडिओ टाकला तर एक दिवस गॅप घेता, तर तसं अजिबात करायचं नाही. गॅप वगैरे अजिबात घेत बसायचं नाही, कारण गॅप घेतलेल्याने खूप सारा प्रॉब्लेम होतो. आणि टायमिंग खूप महत्त्वाचे आहे. जसं की वेळ ही खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्ही समजता की बाबा आमचं चॅनल ग्रोथ होत नाही, व्ह्यूजच येत नाही, त्याला किती कारणं आहेत, हजारो तर कारणं आहेत. फक्त एक टायमिंग खूप महत्त्वाची असते. तुम्ही काय करता, तुम्ही ह्या चुका कंटिन्यू केलेल्या आहेत की बाबा आता अपलोड केले की परवा दिवशी करायचा किंवा उद्याही करायचा, पण टायमिंग चुकतो ना तुमचा. आज ज्या टायमिंगला अपलोड केलेलं आहे तेच उद्याही करा तिथं. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला हॅशटॅग द्यायला शिका. पहिलं जो तुमचा व्हिडिओ आहे त्याच्याशीच निगडीतच हॅशटॅग द्यायचं. आणि ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याच वेळेस मी माझाही अनुभव सांगते तुम्हाला, कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस मी अर्धा ते पाऊण तास मोबाईल मी यूट्यूब बघत बसते. ज्यावेळेस मी चारही व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस मी कंपल्सरी पाऊण तास मोबाईल चालवते. का तर काही बघत, म्हणजे काही जसे की पिक्चर बघत बसते, शॉर्ट व्हिडिओ बघत बसते, बाबा उद्यासाठी कोणती गाणी घ्यायची, असेही मी व्हिडिओ बघत राहते. कारण तिथं कसं होतं, आपण ऑन आहेत हे यूट्यूबला पण समजतं. म्हणजे बाबा आपण म्हणजे कसं असतं, आपण जर ऑन राहिलं तर ते यूट्यूबलाही समजतं आणि ते आपलं जे शॉर्ट व्हिडिओ आहेत कुठे जिथे पाठवायचं तिथं पाठवतात, पब्लिकपर्यंत पोचवतात. आणि बंद नाही ठेवायचा मोबाईल, एक अर्धा ते पाऊण तास अजिबात बंद नाही ठेवायचा. कारण मला जो अनुभव आलेला आहे, मी म्हणजे खूप वेळेस असं केलं की मी माझ्या कामासाठी बाबा व्हिडिओ काढलेत आणि बाजूला ठेवलेत, तर त्याला मला व्ह्यूजही कमी गेलेत, लाईक पण कमी आलेले आहेत. आणि आत्ताचेच बघा माझे काय व्हिडिओ खूप लो चाललेले आहेत. का तर माझं एवढं पुरेपूर लक्ष मी देईना झाले आहे. का तर मलाही 2 मुली आहेत, मी कंपल्सरी सांगत आलेले आहे, मलाही त्यांच्यामुळे बघता येत नाही. जर एकदम फ्रीलीही माणूस ह्या कामामध्ये लागतो, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता तिथे हॅशटॅग द्यायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही हॅशटॅग देता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की तो व्हिडिओ तुम्ही 18 वर्षावरील लोकांसाठी करता की 18 वर्षाखालील लोकांसाठी तुम्ही अपलोड करताय, तेही तुम्हाला तिथं कन्सिडर करायचं आहे. म्हणजे तिथं असतंच, फक्त तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे की 18 वर्षावरील पब्लिकला, मगच तो व्हिडिओ अपलोड करायचा. आणि फक्त तुम्ही एक ध्यान द्यायचं की बाबा की आपल्याला अर्धा ते पाऊण तास आपल्याला ऑन राहायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की व्ह्यूज कसे वाढतील, तुमचं जे ॲव्हरेज रेट तेही वाढणार ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू ऑन राहणार, ज्यावेळेस तुमचे व्ह्यूज वाढणार त्यावेळेस. आणि मी माझं स्वतःचंही सांगते की मी माझे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना मला 2 ते 3 मिनिट वेळ जातो एखादा व्हिडिओ बनवायला किंवा हॅशटॅग द्यायला, तर आम्ही त्यावेळेसच अपलोड करते. तुम्ही म्हणत असेल की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 मिनटाचा गॅप पडत असेल. माझ्याकडून माझे 4ही व्हिडिओ 5 ते 7 मिनिटात सगळे होऊन जातात. कारण मी खूप, म्हणजे आता हे आम्हाला मराठी गाणी पाठ झालेली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तेच आम्ही कंटिन्यू गाणी करतो, त्याच्यामुळे हे आम्हाला पाठ झाले. त्याच्यामुळे टायमिंग एक ठेवा. आणि जो मेन मुद्दा होता मला ह्यामध्ये सांगायचा की अजिबात मोबाईल अर्धा ते पाऊण तास बंद नाही ठेवायचा. काही ना काही तुम्ही बघत राहायचं, पिक्चर बघा, काही स्क्रोल करत राहा, शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जे आवडतं ते बघत राहा यूट्यूबमध्ये. आणि हेच करायचं, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बाबा व्ह्यूज कसे वाढतात आणि थोडासा फरकही जाणवेल. आणि प्रत्येकाच्या कमेंट येतात की लाईव्हला व्ह्यूजच येत नाहीत, असंच होतं आहे. अरे हार नका ना मानू. तुम्ही कसं करता माहिती आहे का, व्ह्यूजच आले नाहीत लगेच ते मूड ऑफ झाल्यासारखं ते कमेंट येतात ना मला की बाबा व्ह्यूजच येत नाहीत, काय करणार आम्ही, काय करणार. आधी प्रयत्न तरी करा. तुम्ही 4 दिवस करता आणि थोड्या दिवसात दमून जातं. 4 दिवसात तर तुमचं एकच गाणं असते की आमचे व्ह्यूजच येत नाहीत. आधी त्याला वेळ द्या आणि 1 महिना तरी जाऊ द्या की मग सांगा की नाही बाबा
म्हणजे येतच नाहीत, कसलेच येत नाहीत, मग बोला. कारण तुम्ही थोडक्यातच हार मानता. जसं की लाईव्हला तुमचे व्ह्यूजच येत नाही, शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत, काय करायचं, सबस्क्राईबच वाढत नाही. थोडा वेळ घ्या त्याच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं तेवढं यूट्यूब खरं नाही, सोपं नाही, खूप मेहनत आहे याच्यामध्ये, उतरल्याशिवाय कळत नाही. आणि मी आता ज्या 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याही फॉलो करा, म्हणजे तुमचं ही काम होऊन जाईल. तर चला मग मित्रांनो, बाय. थँक्यू माझी ब्लॉगिंग बघितल्याबद्दल. आणि लाईक सबस्क्राईब करत चला. तुम्ही लाईक सबस्क्राईब अजिबात करत नाही. बाय सगळ्यांनाच.